आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी छत्रपती संभाजीनगर मधून आहे। तर छत्रपती संभाजीनगर शहरात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल, काय नेमक्या या सगळ्या आंदोलकांच्या मागण्या आहेत? नक्कीच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं लबाडांनो पाणी द्या म्हणून हे मोठं आंदोलन करण्यात येतंय। ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण बघू शकताय की हे जालना रोड आणि जालना रोड तरी अशा पद्धतीनं रिकाम्या हंड्यांचं तोरण बांधण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत, ज्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते। जालना रस्त्यावरचा हे सगळा परिसर आणि या परिसरामध्ये हे आंदोलन सुरू होत आहे। स्वतः अंबादास दानवे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही? हे रिकामे हंडे बांधून तोरण बांधून तुम्ही लबाडांना पाणी द्या असं आंदोलन करताय, काय सांगाल? तुम्ही हे आंदोलन नाही, आंदोलन आम्ही लबाडांना पाणी द्या आंदोलन पुकारलेलं आहे। या शहराला 12 दिवसाला 14 दिवसाला पाणी आहे आणि म्हणून आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। या शहरात 140 MLD पाणी येतं। या शहराची आवश्यकता 240 MLD आहे। असं असताना एक दिवसाआड फार झालं तर 2 दिवसाआड पाणी होऊ शकतं, परंतु या शहराला 11 दिवसाला 12 दिवसाला पाणी मिळतं। याला जबाबदार सत्ताधारी लोक आहेत, इथले पालकमंत्री आहेत, इथले कमिशनर आहेत। इथं येऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी 2022ला सांगितलं तर आमच्या ताब्यात सत्ता 6 महिन्यात पाणी देतो। ऑक्टोबरला आले होते इथं, त्यांनी सांगितलं होतं की आमच्या ताब्यात सत्ता द्या, 3 महिन्यात पाणी देतो। 6 महिने झाले, 3 महिने झाले, म्हणजे लबाडांचं आमंत्रण आहे आणि म्हणून याच लबाडांना आम्ही पाणी द्या अशा प्रकारची मागणी आम्ही करतोय।